हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी बनवलं आहे जी असणारे होंडाचं मॉडेल आहे. लेटेस्ट आहे, पण ते आहे EVमध्ये. तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, होंडाचं तुम्हाला शोरूम असणार आहे. हा एका साईडला असणार आहे, बरोबर वेलॉक्स मोटरच्या बरोबर ऑपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून देईल. ठीक आहे, याच्या बाजूला तुम्हाला सर्व्हिस सेंटर पण भेटून देईल. या ठिकाणी गाडी तुम्ही जशी पाय करा तशी तुमची जी पण सर्व्हिस असणार आहे तुमची ह्याच्या बाजूला तुमची होऊन जाईल. सोबत तुम्हाला ॲड्रेस पण देऊन टाकेल विथ तुम्हाला फोन नंबर आणि आपला मॅप पण हे लोकेशन पण भेटून जाईल तुम्हाला या शोरूमचा. मित्रांनो, तुमच्याकडे आज परत नवीन गाडी बनवलं आहे. ही आहे क्रेटाची EV मॉडेल आहे, स्मार्ट ऑप्शनल. याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 तुम्हाला वेळ भेटतील. एक्झिक्युटिव्ह असणार आहे, स्मार्ट असणार आहे, प्रीमियम असणार आहे, तुम्हाला अजून एक्सलेन्सी और एक्झिक्युटिव्ह एवढं तुम्हाला वेळेमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. सध्या ही जी आता मी करतो ती आहे स्मार्ट ऑप्शनल. आज तुम्हाला मी या गाडीचं पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मेन म्हणजे फीचर्स काय काय असणार आहे, कलर कोणते येतील आणि स्पेसिफिकेशन काय असणार आहे याच्यावर तुम्हाला पूर्णपणे मी आज रिव्ह्यू देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा. हे बघा मित्रांनो, चावी तुमची ही अशी असणार दिलेली क्रेटा EVची. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला लॉक आणि हे चार्ज करण्यासाठी होल्ड करण्यासाठी होल्ड करून आपण गाडी स्टार्ट किंवा हेडलाईट पण ऑन करू शकतो. आणि हे आपले असणारे बूटचं ओपन करण्यासाठी दाबून ठेवायचं, बूट तुमचं ओपन होऊन जाईल. यामध्ये दोघंही की तुमची सेम असणार दिलेली आहे. लॉक केलं तर तुमचे ORM फोल्ड होतील, ऑन केल्यावरती पण ऑन होतील. स्टार्ट करतो पण ती गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघू शकता तुम्ही, पुढचा हा जो पार्ट आहे तुम्हाला ऑलमोस्ट थोडासा वेगळा असणार आहे. आधी जी पेट्रोलमध्ये येते, पेट्रोल आणि डिझेलमध्ये जी मॉडेल भेटते त्याच्यामध्ये तुम्हाला जो पण असणार आहे पुढचा शेप हा तुम्हाला पूर्णपणे वेगळा असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला हा पूर्णपणे वेगळा दिलेला असणार आहे. याचं जे पण चार्जिंगचा पॉईंट आहे तुम्हाला हा फ्रंट जो आहे होंडाईचा लोगो, त्या ठिकाणी तुम्हाला चार्जिंगचा पॉईंट तुम्हाला भेटणार आहे. या ठिकाणी पुढची ग्रिल ही अशी असतात तुम्हाला दिलेली. हेडलाईट तुम्हाला इथं असणार आहे, पूर्णपणे हा दिलेला असणार LEDमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला DRL तुमची इथं असतील, हे DRL दिली असणार एका साईडला, हे पण तुमचे DRL दिले असणार LEDमध्ये. हा शेप पूर्णपणे असणार दिलेला इकडे साईडला, हा शेवटपर्यंत असतं. मित्रांनो, आता गाडीची हेडलाईट आणि टेल लाईट आपली हे तुम्हाला दाखवून देतो चालू करून. हे बघा, पुढची तुमची ही DRL पूर्णपणे स्टार्टपासून ते एंडपर्यंत असणार दिलेली. पाठीमागची टेल लाईट तुमची ही फुल असणार इकडे साईडला, DRL दिलेली पूर्णपणे ही टेल लाईट इकडे साईडला. आणि रेवर पार्किंग लाईट आणि आपली टर्निंग इंडिकेटर लाईट तुमची ही अटॅच असणार त्यामध्ये दिलेली. तुमची वरची साईडला DRL अशी असणार आहे आणि हेडलाईट तुमची अशी असणार आहे. लो बीम हाय बीम तुम्हाला दोघी दिले असतात, दोघंही तुम्हाला दिले असले LEDमध्ये दिले असले. हे फॉरवर्ड तुम्हाला याच्यामध्ये भेटत नाही. नंबर प्लेटसाठी तुम्हाला जागा दिली असणार ही इकडे साईडला. ठीक आहे, पुढची ही ग्रिल तुम्हाला अशी पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला दिसून देईल इकडे साईडला. हा पण पार्ट आणि हा खालचा पार्ट पण तुम्हाला असं असणार आहे. आणि ही जी फ्लिप आहेत ना हे तुमचे ओपन होतील या ठिकाणी रनिंग करताना या ठिकाणी. आणि हा पण पार्ट तुमचा हा सिल्वरमध्ये दिलेला असणार खालच्या साईडला. ठीक आहे मित्रांनो, वरचं तुमचं बोनट तुमचा हा पूर्णपणे असे या शब्दात असणार आहे. वायपर, वॉशर, याच्यामध्ये तुम्हाला एक आर्डस पण भेटून जाईल तुम्हाला याच्यामध्ये. तो पण तुम्हाला सांगतो कोणता असणार फीचरमध्ये काय काय सांगतो तुम्हाला सांगतो. पहिल्यांदी एक्सटेरियरचं तुम्हाला पूर्णपणे सांगून देतो, नंतर मग तुम्हाला इंटेरियरचं आणि फीचर काय काय असणार आहे ते पण तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे, हे बघा इकडे तुम्हाला ORM असणार आहे, बॉडी कलरमध्ये DRL असणार आहे तुम्हाला ते दिलेला. ठीक आहे, नंतर मग तुम्हाला जे पण असणार आहे टायरची साईज, तुम्हाला टायरची साईज असणार आहे 215/60 17 इंची तुमचे हे तुम्हाला डायमंड कटमध्ये तुम्हाला दिले असणार आहे अलावेन्स. फ्रंटला तुम्हाला डिस्प्ले दिलेली असणार एका साईडला आणि सेंटरला तुम्हाला असणार आहे होंडाचा तुम्हाला लोगो दिले असणार आहे. ठीक आहे, आणि तुमची ही जी असणार आहे फ्रंटची सस्पेन्शन तुम्हाला MacPherson स्टोर्ड विथ कॉईल स्प्रिंगमध्ये तुम्हाला दिले असणार फ्रंटची सस्पेन्शन. ठीक आहे, फ्रंटला पण डिस असणार आहे आणि रिअरला पण तुम्हाला भेटेल तुम्हाला याच्यामध्ये डिसेस असणार तुम्हाला दिलेली. इथं पण 4 टायरला तुम्हाला डिस असणार आहे, पाठीमागे तुम्हाला डिस दिलेले असणार आहे आणि पाठीमागे तुम्हाला असणार आहे टर्जिंग बीममध्ये सस्पेन्शन हे चाईडला. मड फ्लॅग दिलेलं असणार आहे. साईड प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्ही ही गाडीची तुम्हाला बघा साईज ऑलमोस्ट तुम्हाला सेम असणार आहे, पण ही पूर्णपणे तुम्हाला असणार आहे इलेक्ट्रिकमध्ये असणार आहे EVमध्ये. आपले ही जी असणार आहे हँडल तुम्हाला पूर्णपणे बॉडी कलरमध्ये असणार आहे. रिक्वेस्ट सेन्सर असं दिलेलं आणि की असणार आहे इकडे साईडला. आत मला एंट्री पण तुम्हाला दाखवून देतो, पहिल्यांदा बाहेरचं पूर्ण भरून येतो. वरती तुम्हाला रुफले दिलेले असतील, शार्पमेट अँटेना दिली असणार आहे. सनरूफ पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल, पॅनोरामिक सनरूफ असणार आहे दिलेली. इकडं हा जो पार्ट आहे हा तुमचा हा पार्ट असणार आहे सिल्वरमध्ये इकडे साईडला. ठीक आहे, आणि मेन म्हणजे बघू शकतात की क्लायडिंग पण तुम्हाला इथं तुम्हाला कोणती एक्सेसरी लावून घेतली असेल तर तुम्हाला ती एक्सेसरीज पण भेटून जातील तुम्हाला जी पण बाय करायची तशी. पण त्याच्यामध्ये ते पॅकेज वेगवेगळे असतील जसे तुम्ही एक्सेसरीज घ्याल बाय कराल. रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला दाखवत होतो. रिअल प्रोफाईलमध्ये बघू शकतात तुम्हाला टेल लाईट अशी दिलेली असणार आहे, पूर्णपणे फुल असणार आहे LEDमध्ये. ठीक आहे, ही पण पुन्हा तुम्हाला असणार DRLमध्ये दिली असणार आहे LEDमध्ये. वरती तुम्हाला स्पॉयलर, नंतर मग हाय माउंट स्टॉप लॅम्प, वॉशर, डिफॉगर,
हे आपणास ना वायपर हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. आणि हे बघा स्पॉयलरच्या ठिकाणी तुम्हाला 2 वेगळे स्पॉयलर असणार आहे. हा एक व्हाईटमध्ये आणि हा इथं तुम्हाला हा ब्लॅकमध्ये दिलेला असणार आहे त्याच्या टाईलला. ठीक आहे. आणि सेंटरला बघा इथं तुम्हाला होंडाचा लोगो असणार आहे क्रोममध्ये. इलेक्ट्रिकची पण ब्रँडिंग दिलेली असणार आहे. 4 तुम्हाला पार्किंग सेन्सर दिलेले असतील इकडे साईडला. सेमच इकडे पण बघा इथे तुम्हाला DRL भेटून जातील इकडे साईडला रिव्हर पार्किंग लाईटसाठी. ठीक आहे. आणि इकडं क्रेटाची तुम्हाला ब्रँडिंग क्रोममध्ये भेटून जाईल. ही पण क्लायडिंग तुम्हाला सिल्वरमध्ये दिलेली असणार इकडे साईडला. इथं तुम्हाला 2 साईडला रिफ्लेक्टर भेटून जातील. डिक्की पण पाठीमध्ये तुम्हाला कॅमेरा दिलेला असणार 360मध्ये. आणि डिक्की आता तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे पूर्णपणे तुमचं चार्जिंगचं दिलेलं असणार इथं या ठिकाणी गाडीला. आपलं वरती तुम्हाला दिलेलं असणार हे पार्सल ट्रे आणि हे तुमचं असणार आहे चार्जर या टाईपमध्ये. 11 वॉटचं तुम्हाला 11 किलोवॉटचं तुम्हाला हे चार्जर भेटून जाईल. ते तुमचं घरी पण तुम्ही चार्ज करू शकतात आणि जिथं आपला फास्ट चार्जर असेल तिथं पण तुम्ही गाडीला आरामशीर चार्ज करू शकतात. 11 वॉटच्या तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला आय थिंक 5 तासामध्ये किंवा 5.5 तासामध्ये तुमची गाडी 0 to 100 चार्ज होऊन जाईल पूर्णपणे. इकडे तुम्हाला टोईंग होऊ दिली असणार आहे. लॅम्प तुम्हाला तर भेटून जाईल. तो पण तुम्हाला असणार आहे व्हाईट कलरमध्ये ठीक आहे साईड. आणि याच्या खालच्या साईडला तुम्हाला असणार आहे स्पेअर व्हील. तर सध्या हे एक मिनटं स्पेअर व्हील तुम्हाला खाली असणार आहे पण तो तुम्हाला असणार आहे स्टील रिंगमध्ये. पण याची साईज वेगळी असेल तुम्हाला दिलेली. आणि इथं तुम्हाला असणार आहे रिफ्लेक्टर टूलकिट सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. बूट पेस्ट तुम्हाला असेल 400 लिटर किंवा 450 लिटर पण तरी तुम्हाला दिलेली असणार आहे. वरती तुम्हाला पॅकिंग दिलेली असेल पूर्ण ब्लॅकमध्ये. टेलगेट पण करण्यासाठी तुम्हाला लेवल दिले असणार आहे. आता मी तुम्हाला रिअल डोअर ओपन करून दाखवतो. रिअर डोअरमध्ये तुम्हाला बघा सगळं भेटून जाईल यामध्ये. तुम्हाला हे बघा सनवायझर पण भेटून जाईल तुम्हाला यामध्ये. अरे इकडं हे पण भेटून जाईल सनवायझर. हे तुम्हाला सिरोमध्ये तुम्हाला हँडल भेटून जाईल. पॉवर विंडोचे तुम्हाला स्विच दिले असणार आहे. हँडल दिले हे असणार आहे. हँडल दिले असणार आहे. स्पीकर असणार तुम्हाला इकडे साईडला. बॉटम लोडर आहे. ड्युअल टोनमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. आतला इंटेरियर ठीक आहे. वरती ब्लॅक असणार आहे. व्हाईट खाली क्रीममध्ये किंवा आपला थोडासा व्हाईट कलर असणार थोडासा. सीट तुम्हाला अशी असणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला फॅब्रिकमध्ये तुम्हाला सीट दिलेली असणार आहे. वरतून कवर आहे. आणि हे बघा इथं तुम्हाला तुमचं हे फोल्ड होऊन जाईल 60-40मध्ये. हँडरेस्ट जे असणार तर म्हणजे हे तिघंही तुम्हाला हे माउंटेड असणार आहे. आर्मरेस विथ कप होल्डर तुम्हाला इथं भेटून जाईल. वरती तुम्हाला पिलो ठेवण्यासाठी तुम्हाला जागा असणार इकडे साईडला. आणि वरती तुम्हाला पॅनरस तुम्हाला इथं देऊन जाईल. पूर्णपणे फुल असणार आहे पोळपासून ते पाईतपर्यंत. ठीक आहे. हँड पण तुम्हाला असणार इकडे साईडला. आणि 4 तुम्हाला स्पीकर 2 ट्विटर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील या गाडीमध्ये. आणि तुम्हाला जर काय मॅट बीट लावता तुम्ही तो मॅट बीट जाऊ शकता. इकडे साईडला बघा आतमध्ये तुम्हाला AC वेंट अशी दिलेली असणार आहे. आणि हे असणार आहे आपले टाईप-C मध्ये पोर्ट दिलेले असणार आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी. आणि थोडासा स्पेस दिलेला असणार इकडे साईडला. पुढचं डॅशबोर्ड तुम्ही बघू शकता. तुम्हाला हे असं असणार आहे इकडे साईडला. ठीक आहे. स्टेअरिंगला पण तुम्हाला माउंटेड हे दिले असतील बटणं. क्रूज कंट्रोल पण असेल आणि एन्फोटेनमेंटचे कंट्रोल पण तुम्हाला दिलेली असणार आहे. आणि 6 तुम्हाला एअरबॅग भेटून जातील गाडीमध्ये. फ्रंट तुम्हाला दोघे साईडला असतील. ड्रायव्हर साईड ड्रायव्हर साईड आणि बाकीचे तुम्हाला इथं पिलरला असतील इकडे साईडला. ठीक आहे मित्रांनो. आणि पुढचं जे पण असणार आहे आपलं IRVM तुमचे हे ऑटोमॅटिकमध्ये दिलेलं असणार आहे. SOS तुम्हाला ब्रँडिंग भेटून जाईल. बाकीचं तुम्हाला सर्व असणार त्यामध्ये दिलेलं पार्किंगचं या ठिकाणी. तुम्हाला ड्रायव्हर साईडचा डोअर पण ओपन करून दाखवतो. मी आता हे डोअर ओपन करतो आणि तुम्हाला ड्रायव्हर साईडचा डोअर ओपन करून दाखवतो. हे बघा तुम्हाला रिक्वेस्टेसर प्लस असणार आहे. दोघे दिले असणार इकडे साईडला. ठीक आहे. हे बघा हे तुम्हाला डुअल टोनमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे. हा पार्ट इकडे साईडला. हे आपलं डोअर हँडल असणार आहे. ओव्हरविंगचे कंट्रोल दिले असणार या ठिकाणी. लॉक अनलॉक करण्यासाठी. आणि पॉवर विंडोचे तुम्हाला तिथे स्विच दिलेलं असणार इकडे साईडला. ठीक आहे. हे हँडल आहे. इथं तुम्हाला स्पीकर असणार आहे. बॉर्डर ऑर्डर थोडीशी स्पेस दिलेली असणार आहे. इथं तुम्हाला हा पण पार्ट ॲक्सेसरीजचा पार्ट दिलेला असणार इकडं. हा तुम्हाला असं असणार आहे. तुम्हाला जर वेगळ्या टाईपचा जर पाहिजे असेल इलेक्ट्रिक EV सारखा तर तुम्ही तो बसू शकता. तो पण तुम्हाला ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला तो हे करून घ्यावं लागेल बाय करावं लागेल. आणि हे बघा पुढचं हे पण जे असतं आहे आपलं सीट तुमचं हे हे करण्यासाठी रिक्लाईन करण्यासाठी आणि ह्याचं हाईट ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला ते दिलेलं असणार इकडे साईडला. आणि एक लेवल तुम्हाला इथं दिलीच नाही. पाठीमागे पुढे करण्यासाठी पण असणार तुम्हाला इथं दिलेलं. आणि वरतून हे रिक्लाईन करण्यासाठी पण तुम्हाला दिलेलं असणार. सीट तुम्हाला असं असणार आहे. वरती तुम्हाला जर कवर तुम्हाला कोणतं लावून घ्यायचं तुम्ही ते लावून घेऊ शकतात. आणि पुढचं हे बघा तुमचा हा जो डॅशबोर्ड आहे आणि स्टेअरिंग आहे तुमचं हे असं असतं दिलेलं. पेट्रोल मॉडेलमध्ये तुम्हाला होंडाची ब्रँडिंग भेटून जाईल. पण EVमध्ये तुम्हाला अशा टाईपमध्ये तुम्हाला पुढचं स्टेअरिंग असणार आहे. आणि ते तुम्हाला लोगो असं दिलेलं असणार आहे. हे तुमचं आपलं हे दिले असणार आहे. आपलं क्रूज कंट्रोलचे बटन दिलेले असणार आहे. इथं एन्फोटेनमेंट सिस्टमची कंट्रोल दिली असणार आहे. इकडे आपला हेडलाईटची कंट्रोल असेल इकडे साईडला. हेडलाईट आणि टर्निंग रेड लाईट. आणि इकडे असणार आहे वायपरची कंट्रोल्स इकडे साईडला. बाकीचं तुमचं डॅशबोर्ड पूर्णपणे प्लेनमध्ये असणार आहे. वरती तुम्हाला स्पीकर आहे. इथं 2 ट्विटर दिलेले असणार आहे.
आणि हे जे असणार आहे आपलं इकडच्या साईडला तुम्हाला इंजिन जर दिले असणार आहे स्टार्ट स्टॉप करणार आहे इंजिनला. इथं तुम्हाला सगळे बटन दिलेले असतात बाकीचे. हेडलाईटचे कंट्रोल्स पण दिलेले इकडच्या साईडला. ट्रॅक्शन ऑन ऑफ करू शकतो. हिल होल्ड असिस्ट पण दिलेलं असणार आहे. आणि की हे आहे शिप बाय वायर. आणि हे बघा इथं तुमचं हे जे असणार आहे तुमचं हे इथं तुम्हाला ड्राय मोड दिलेलं असणार आहे. क्लब आपलं कप किंवा बॉटल होल्डर दिलेलं असणार आहे इकडे साईडला. इथं तुम्हाला हा ग्लव बॉक्स किंवा हँडरेस्ट दिलेलं असणार इकडे साईडला. हे बघा स्टोरेज पण तुम्हाला भरपूर मिळेल यामध्ये. 360 कॅमेरा तर दिले असणार आहे. ॲटो होल्स स्टॉप पार्किंग. नंतर मग याच्यामध्ये तुम्हाला ॲम्बियन लाईटिंग हे पण तुम्हाला शेप चांगला दिलेला असणार आहे. सिल्वर व्हाईट विथ थोडंसं सिल्वर ग्रेमध्ये दिले असणार इकडे साईडला. आणि हा पण पार्ट बघा ॲटोमॅटिक तुमचं कॅमेरा कंट्रोल दिलेलं असणार आहे. हॅझार्ड लॅम्प आणि सगळे तुमची कंट्रोलमध्ये दिलेली असणार आहे. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल असणार आहे. एसीची व्हेंट आहे. हा पूर्णपणेची डिस्प्ले एवढी मोठे पार्ट इथपर्यंत दिलेली असणार आहे. ठीक आहे. इकडे तुम्हाला हा ग्लव बॉक्स असणार आहे. थोडंसं तुम्हाला मोबाईल ठेवणार इकडे तुम्हाला जागा दिली असणार आहे. हा शेप पाहू शकता तुम्ही इकडे साईडला. हा क्रेममध्ये आहे आणि हा थोडासा ब्लॅकमध्ये दिले असणार आहे. ब्लॅक विथ सिल्वर ग्रेमध्ये दिले असणार आहे इकडे साईडला. मी तुम्हाला आतमध्ये बसून दाखवतो. मित्रांनो हे बघा इथं तुम्हाला 2 टाईप सी मध्ये तुम्हाला एक टाईप सी असणार आहे. एक आपलं इथं 12 वॉटचं तुम्हाला सॉकेट दिले असणार आहे. आणि इथं मध्ये असणार USB पोर्ट. मोबाईल चार्ज करायचं असेल तर तुम्ही करू शकतात या ठिकाणी. इथं तुम्हाला वायरलेस पण तुम्हाला मोबाईल चार्जिंगमध्ये दिलेली असणार आहे. आणि इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे हे आपलं बोर्ड ओपन करण्यासाठी इकडे साईडला. ठीक आहे मित्रांनो. आणि इथे तुम्हाला एक स्टोरेज दिलेलं असणार इकडे साईडला. आपण ते वॉलेट बिल ठेवू शकतो इथं. हे बघा मित्रांनो तुमचं पुढचं जो पण हे असणार आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुमचं हे पूर्णपणे हे टच स्क्रीनमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. इकडे तुम्हाला स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. इकडे तुमचं बाकीचं हे डोअर ओपन करण्याचं आहे. पार्किंग आपलं हे गिअर शिफ्टर असणार आहे. बाकीचं तुम्हाला सगळं याच्यामध्ये तुम्हाला ट्रिप A ट्रिप B तुम्हाला सगळं याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. मला खरेदी करून बघू द्या कसं आहे ते. हां हे बघा इथं तुम्हाला RPM मीटर दिलेलं असणार आहे या ठिकाणी. चार्जिंगमध्ये तुम्हाला किती त्या टायमिंग किती किलोमीटर चालू शकते हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे. लास्ट डेस्टिनेशन आयडल्स मोड नंतर मग आपलं हे किती किलोमीटर झालं ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. हां हे बघा हे आपलं नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे. नंतर मग टायर प्रेशर मॉनिटर दिलेलं असणार आहे. ड्राईव्ह डिस्प्ले करेक्ट हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. नॅव्हिगेशन पण दिलेलं असणार आहे. सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. आणि पुढचा हा पण जो आहे हे पूर्ण टच स्क्रीन असणार तुम्हाला दिलेला. हा टायमिंग दिलेलं असणार आहे. टेम्परेचर असणार आहे. वायफाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणीच. ठीक आहे. EVचं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असणार आहे. मॅप नॅव्हिगेशन फोन कनेक्शन ब्लूटूथ वायफाय सगळं दिलेलं असणार आहे. व्हॉईस कमांड पण असणार आहे. रेडिओ असणार आहे. म्युझिक असणार आहे तुम्हाला दिलेलं. क्लायमेटबद्दल तुम्हाला सेटिंग तुम्ही घेऊ शकतात ॲटोमॅटिकली. सेटिंगमध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल यामध्ये. व्हेइकल इन्फॉर्मेशन नॅव्हिगेशन साऊंड डिव्हाइस कनेक्टिव्हिटी यूज प्रोफर हां सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. यामध्ये बटणं भेटण्याची तुम्हाला डिस्प्ले सेटिंग सगळं दिलेलं असणार त्याच्याला. मीडिया सगळं तुम्ही इथं सेट करू शकता या ठिकाणी. तुम्हाला या टाईपमध्ये तुम्हाला दिलेलं असणार हे तुमचं हे इन्फॉर्मेशन सिस्टीम हे इन्फॉर्मेशन सिस्टीम दिले असेल तुम्हाला. ही किती इंची तुम्हाला मी सांगतो. आय थिंक एवढं मला दिलेलं असणार यामध्ये. आणि इकडे झालं बघा तुम्हाला इथं खाली तुम्हाला ते किती अजून रेंज दिलेली आहे. 292 किलोमीटर तुम्हाला अजून जाऊ शकते. तेवढी चार्जिंग सध्या गाडीच्यामध्ये आहे अजून. आणि इकडच्या ह्याला तुम्हाला दिलेलं असं किती किलोमीटर चालू ते. आणि बाकीचे तुम्हाला खाली तुम्हाला पर्सेंटेज किती आहे ते किलोमीटर किती झाली ते सगळं तुम्हाला खाली दिसून जाईल या ठिकाणी. ट्रिप A ट्रिप B सगळं. इकडच्या ह्याला तुम्हाला बॅटरीची लेवल किती आहे ती पण दिसून जाईल. चार्ज किती आहे ती. इकडे तुम्हाला ट्रिप A ट्रिप B तुम्हाला शाळा दिलेलं असणार आहे. इकडे ओके इकडे असणार आहे. यामध्ये तुम्हाला व्हॉईस कमांड आहे. मोड आहे. नंतर मग फेवरेट आहे. आणि कॉलिंग कंट्रोल दिलेलं असणार आहे या साईडला. आणि इकडे पण तुम्हाला सेमच असे पूर्णपणे तुम्ही इथं हे सेट करू शकता या ठिकाणी. चार्ज किती आहे पॉवर किती आहे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. नॉर्मल क्रूज कंट्रोल भेटून जाईल यामध्ये. आणि टॉप मॉडलमध्ये तुम्हाला असणार आहे ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल. याच्याने जे होणार ना तुमचं रेंज रेजिस्टन्स होणार आहे. बॅटरीमध्ये पण तुम्हाला हे होऊन म्हणजे तुमची बॅटरी चार्ज पण होत राहील यामध्ये. तुम्हाला ह्याच्यासाठी दिलेलं असणार आहे. हे चुकीचं सांगितलं का मॅडम. हे तुम्हाला याच्या आधी दिलेलं असणार आहे. जसं आपण फर्स्ट गिअरला टाकू तर तुमची गाडी हळूहळू
स्लो चालत राहील, म्हणजे यामध्ये तुमचं ब्रेकिंग पण होत राहील आणि म्हणजे तुमची चार्जिंग पण तुमची जास्त संपणार नाही. अशा टाईपचं तुम्हाला बटन दिलेलं, इकडे पण दिलेलं आणि इकडे पण दिलेलं असणार हे. यामध्ये तुम्हाला 11 वॉटचं तुम्हाला हे दिलेलं असणार चार्जर, जे तुमचं 0 to 100 तुम्हाला घर जे असणार आहे तुम्हाला दिलेलं फास्ट चार्जर, तुम्हाला ते 0 to 100मध्ये 5 तासामध्ये होऊन जाईल चार्जिंग. आणि जी असणार आहे दुसरी फास्ट चार्जरची, ती तुम्हाला 58 मिनटामध्ये तुमची फुल चार्जिंग होऊन जाईल 100% यामध्ये तुम्हाला 2 हे दिलेले असणारे रेंज, एक 42 किलोवॅट असणार आणि एक लॉंग रेंजमध्ये तुम्हाला 51.4 किलोवॅट तुम्हाला दिलेलं असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉवर जी भेटते 42 किलोवॅट पर आवरमध्ये तुम्हाला 135ची तुम्हाला पॉवर भेटते BSPची. आणि जी तुम्हाला लॉंग रेंजमध्ये पण ते दिलेलं असणार तुमचं बॅटरी, त्यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार 171 BHPची तुम्हाला पॉवर भेटते त्यामध्ये. यामध्ये तुम्हाला जी बॅटरी दिलेली असणार ती लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी तुम्हाला पॅक भेटेल त्यामध्ये. यामध्ये तुम्हाला 2 रेंज भेटेल, एक असणार आहे 420 किलोमीटरपर्यंत असणार आहे आणि जी लॉंग रेंजमध्ये जी असणार आहे ती 510 किलोमीटरपर्यंत तुम्हाला भेटून जाईल रेंज. यामध्ये तुम्हाला ब्ल्यू लीक टेक्नॉलॉजी पण भेटेल आणि आपण व्हॉईस कमांडद्वारे सनरूफ पॅनोरमिक सनरूफला पण ओपन करू शकतो. यामध्ये तुम्हाला लेवल 2 ADAS भेटेल आणि 19 फीचर तुम्हाला याच्यामध्ये ॲड असतील. अजून तुम्हाला फीचरमध्ये असणारे रेन सेन्सिंग वायपर, व्हिज्युअल इंजिन साऊंड सिस्टीम, नंतर मग तुम्हाला हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, नंतर इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक अँड विथ ॲटो होल्ड असणार आहे. नंतर मग तुम्हाला टायर प्रेशर मॉनिटर भेटून जाईल, TPMS. एवढे फीचर तुम्हाला सध्या अवेलेबल असणार आहे गाडीमध्ये. गाडीमध्ये तुम्हाला डायमेन्शन सांगतो, डायमेन्शन तुम्हाला असणार आहे 4,340 mm पर्यंत लेंथ दिलेली असणार आहे, 1,790 mm पर्यंत विथ दिलेली असणार आहे, 1,655 mm पर्यंत हाईट दिलेली असणार आहे आणि व्हील बेस तुम्हाला भेटेल याच्यामध्ये 2,610 mm पर्यंत. त्यामुळे सध्या तुम्हाला 2 कलर अवेलेबल असणार आहे, एक हा व्हाईट कलर आहे आणि तुम्हाला अजून एक दाखवतो, हा आहे ऑसन ब्ल्यू. गाडीची प्राईस तुम्हाला असणार आहे ठाण्यामध्ये 24,62,000 पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला एक ऑफर पण तुम्हाला भेटून जातं. ऑफर म्हणजे ऑफर नाही आहे ती, एक 500 युनिट तरी या गाडीचे सध्या अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये पण 100 लोकांनी गाडीना बुक केलेलं आहे. जर 500 लोकांनी तर गाड्या बुक केल्या आहेत तर तुम्ही जर लवकर बुक केली तर तुमच्या याच्यामध्ये जी पण गाडीची पण जी प्राईस असणार आहे त्याच्यामधून तुमचे 1.5 लाख रुपये तुम्हाला रिफंड होऊन जातील. बरं तुम्ही आधीच बुक केली तर मग तुम्हाला ते जे 1.5 लाख रुपये जे असणार तुम्हाला ते रिफंड भेटणार नाही, तुमचं ते कोलॅप्स होत जाईल. 500 लोकांनी जर ते गाडी घेतली तर लवकरात लवकर गाडी बुक केली तर तुम्हाला ते 1.5 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये रिफंड भेटतील, जर तुम्ही टायमावरती गाडी जरी ही बुक केली तर. सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 500 युनिट या गाडीचे बनवलेले आहेत. ही आहे स्मार्ट ऑप्शनल क्रेटा EV. तुम्हाला जर कोणती पण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडीवर परत पुढच्याच व्हिडिओ आत्ता पुरतो मी हा व्हिडिओ संपवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचं मला ॲड्रेस देऊन टाकेल. आपलं जो व्हेलॉक्स मोटर्स आहे कल्याण शेटवाड्याच्या ठिकाणी, त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला तुम्हाला हा होंडाचा शोरूम भेटून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या गाड्या अवेलेबल आहेत, म्हणजे मिनीपासून ते SUV सिडॅन सर्व प्रकारच्या तुम्हाला गाड्या इथं सध्या अवेलेबल आहेत. शोरूममध्ये तुम्हाला सिडॅन पण दाखवतो, हॅचबॅक पण आहेत. 2 फ्लोअर तुमची अशी शोरूम आहे. हा ऑपोजिट साईड तुम्हाला दिली असणार आहे. ॲड्रेस पण देऊन टाकेल, विथ फोन नंबर देऊन टाकेल. तर तुम्हाला करून इन्क्वायरी करायची तुम्ही करू शकता. EV प्लस पेट्रोल डिझेल सर्व तुम्हाला वेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी इथं अवेलेबल असणार आहे. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची जी बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडी घेऊन परत पुढच्याच भेटूया.